प्रिय दूरचित्रवाणी, पत्रास कारण की हल्ली खूप आठवण येते तुझी. तू सतत नजरेसमोर असतेस तशी, माझ्याच नाही सगळ्यांच्या, पण तरीही तू सगळ्यांपर्यंत जग पोचवतेस आणि काहींना तुझ्या जगात सामावून घेत असतेस. मी त्यातलीच एक. नाटक केल्यामुळे, बघितल्यामुळे, थेट संवादाची नशा अनुभवल्यामुळे आणि अनेक लोकांनी तुझ्याविषयी अनेक चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्यामुळे मी जरा साशंक मनानेच तुझ्याजवळ आले. पण तू मात्र एकदाही एका क्षणासाठी सुद्धा माझ्यावर अविश्वास न दाखवता मला आपलंसं केलंस. एवढंच नाही तर तुझ्या संपर्कात असणाऱ्या सगळ्यांच्या घराघरात आयुष्यात पोचवलंस. माझ्यासाठी तू यशोदेसारखी. माझ्यातल्या कलाकाराला जन्म नाटकाने दिला असला तरी माझा सांभाळ आणि पालनपोषण किंवा खरं तर मला मोठं तू केलंस. संस्कार करायच्या भानगडीत पडली नाहीस, पण ओळख दिलीस. स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करताना, व्यक्त होऊ पाहताना पैसा नावाची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तू सतत शिदोरीसारखी पुरवत राहिलीस, शांतपणे, फार गाजावाजा न करता. भूक लागली असं न सांगता सुद्धा आई जेवायला वाढते ना, तसं काहीतरी. मला तू कशी वाटतेस माहिती आहे? एखाद्या घरातल्या 2 मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाल्यावर मधली म्हणजे दुसरी जी मुलगी असते ना, तशी. पहिली बेटी धनाची पेटी म्हणजे फिल्म. तिला जपलं जातं, सजवलं जातं, तिचं कोडकौतुक होतं. पहिलट करीन कायमच तिला जन्म देण्यासाठी आसुसलेली असते. आणि शेंडेफळ मुलगा म्हणजे नाटक. हट्टी, मनस्वी, बंडखोर आणि मुलगा आहे, त्यांनी काहीही केलेलं चालतं अशा कॅटेगरीतला. वा वा. मधली तू, मोठीचे कपडे, वस्तू सेकंड हँड वापरणारी, बारक्याची काळजी घेणारी, त्याचा राग आणि हट्ट सहन करणारी, पण तरी शिस्तीचा बडगा तुला. वेळेची, चांगलं वागण्याची, शालीन असण्याची मर्यादा तुला. क्या बात आहे. तुझ्याजवळ येण्याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम झाले. अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव मला तुझ्यामुळे मिळाला. ही खूप दिसते रे हल्ली टीव्हीवर, ही नको असं म्हणून तुझ्या मोठ्या बहिणीनी म्हणजे फिल्मनी मला स्वीकारलं नाही. तुझ्याबरोबर जास्त राहते म्हणून ज्याच्यामुळे आपली ओळख झाली त्या माझ्या घट्ट मित्र असलेल्या तुझ्या मनस्वी भावानी म्हणजे नाटकांनी मला दूर लोटलं काही काळ. पण तू मात्र सतत सोबत केलीस. नवीन नवीन आयुष्य पात्र म्हणून जगायला दिलीस. काही प्रेक्षकांच्या मनात निरतिशय प्रेम निर्माण केलंस, तर काही लोकांच्या मनात कमालीचा द्वेष. अगदी तुझ्याच सारखं. तुला कशी सगळ्याच माध्यमातून सावत्र वागणूक मिळते आणि तुला नावं ठेवून सुद्धा त्यांचं नाटक किंवा सिनेमा बघायला प्रेक्षक मिळावेत म्हणून लोक तुझ्याच दारात येऊन साकडं घालतात. क्या बात आहे. प्रेक्षक सुद्धा कंटाळा आलाय आता असं म्हणत म्हणत तुझ्याचकडे वळतात. तुझ्या सल्ल्याशिवाय काही बघतही नाहीत, खरं मानत नाहीत. तू मात्र निर्विकार मनाने सगळ्यांना सामावून घे, तळवावरच्या पाण्यासारखी अलिप्त राहतेस. वा.